तयाची चालकरी तयाची चालकुरी देवो देवी निज पाही आहे निज त्याचे नाही भगवते भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे 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 गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे शिवपांचाचा यज्ञ सोहळा या यज्ञ सोहळ्यामध्ये 5 दिवस पंचायतन देवतेचं महात्म्य आपण त्या ठिकाणी बोलत असतो बाबांच्या मुखातून ते श्रवण करत असतो सकाळी आपण भगवान गणपतीरायाचं वर्णन बघितलं आणि आज आहे शुक्रवार म्हणून आपण आता भगवद्गीतेत थोडंसं चिंतन पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय आहे 21व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात की जो भक्त ज्या ज्या भावनेनं माझी त्या ठिकाणी भक्ती करतो त्याची ती श्रद्धा ती इच्छा मी पूर्ण करतो आणि मग त्या भक्ताची इच्छा पूर्ण झाली तर देवतेवरील श्रद्धा जी आहे ती दृढ होते त्याचा विश्वास त्या ठिकाणी वाढत जातो श्रीमद भगवद्गीता आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता आहे प्रत्येक तरुणाला माहिती असलं पाहिजे आपला धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे प्रत्येक घरामध्ये श्रीमद भगवद्गीता हे असले पाहिजे श्रीमद भगवद्गीतेचं वाचन आपण केलं पाहिजे जरी काही लोकांना शिकलेलं नसल्यामुळं वाचता येत नसेल संस्कृत तर मराठीमध्ये अर्थ असलेली गीता भेटते संस्कृत श्लोक आणि मराठीत अर्थ ते वाचा ज्यांना ते वाचता येत नाही जसं दरवर्षी या ठिकाणी परमपूज्य रावगिरी महाराजांचं भागवत होतं कमीत कमी ऐका आहे की नाही बाबाजी म्हणायचे गीता भागवत ज्ञानेश्वरी हे संग्रंथ वाचले पाहिजे आणि त्या ठिकाणी ऐकले पाहिजे म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की जे गीता म्हणा भागवत म्हणा श्रवण करतात ते कसे आहेत सात्विक आहेत त्यांचा आनंद देवाला सुद्धा होतो आणि मला असं वाटतं त्या कक्षामध्ये तुम्ही बसता की दरवर्षी मोठ्या श्रद्धेनं श्रीमद भागवत आपण श्रवण करता गीता भागवत कलकी श्रवण अखंड चिंतन गीता 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 भटका होय गीता 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 भटका पापा होय नाश गीता गीता भटका पापा होय नाश कैवल्य विकास प्राप्त होय कैवल्य विकास प्राप्त होय गीतेची रक्षा
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामावली ग्रंथ कृष्ण ज्ञानेश्वरी नामावली ग्रंथ कृष्ण ज्ञानेश्वरी लिखतरी होई अनुभवाई लिखतरी होई अनुभवाई कृपा अलंकार नाम ज्ञानेश्वरी विधारकार नाम ज्ञानेश्वरी आनंद लहरी प्रगटे आनंद लहरी प्रगटे श्रेष्ठ अशा प्रकारचा मौलीचा हा ग्रंथ आहे म्हणून आपण वाचली पाहिजे चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेव ग्रंथ वाची वासना प्रवृत्ती जीव असं चिंतन सांगतात की सुश्लोक वामनांचा आर्य मयूरपंथाची अभंग तुकयांची अभंगवाणी तुकयाची अनेक ओवी ज्ञानेशांची श्रेष्ठ अशा प्रकारचे ज्ञानदेवेश्वर महाराजांनी सांगितले की नामामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ एक तरी ओवी अनुभवावी म्हणून देवावं या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात की देवी देव मीच पाहे भगवान एकच परमात्मा आहे तोच अशा प्रकारचा भगवान गणेश आहे तोच भगवती देवी आहे तोच अशा प्रकारचा देव आणि देवी काही वेगळं नाही जसं म्हटलं आहे संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांनी एक माती अनेक सुगडे जगात ब्रह्म दिसे उघडे एक सूत अनेक लुगडे जगात ब्रह्म दिसे उघडे एक सोने अनेक लेणे जगात ब्रह्म दिसे उघडे जसे एकाच माती असते विविध प्रकारचे भांडे कुंभार बनवतो त्याला नाव देतात टेरा किडी वगैरे एकच सोनं असतं त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आणि होतात आता तुम्हाला काही महिला सांगायचं का मी सगळं ते अमुक काय असं कुठं आहे ना म्हणून त्याच्यामध्ये एकच सोनं आहे जसं एकच सूत असतं त्या सूताचे अनेक प्रकारचे वस्त्र होतात त्याला वेगवेगळं नाव दिलं जातं तसे एकच परमात्मा एको घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे उठावे नसे कोणाकडे बुद्धी पुन्हा पडले कोणी पुन्हा अहंकार विठ्ठला तू वेगळा विठ्ठला तू वेगळा विठ्ठला तू वेगळा आग्नेय कोपऱ्यामध्ये भगवान सूर्यनारायणाचे त्या ठिकाणी कुंड आहे निवृत्त दिशेला भगवान गणेशाचं कुंड आहे त्याचं आपण महात्म्य बघितलं वायव्य कोणामध्ये यज्ञशाळेच्या भगवती देवीचं कुंड आहे ईशान्य दिशेच्या कोपऱ्याला यज्ञशाळेच्या भगवान विष्णूचं कुंड आहे आणि अगदी मध्यभागी जे 4 खांब आहेत त्याच्या मध्याला केंद्रस्थानी भगवान शिवाचं कुंड आहे म्हणून आपण सकाळी भगवान गणेश थोडस चिंतन बघितलं तर भगवती देवीचं त्या ठिकाणी चिंतन पाहणार आहोत कोणतीही साधना करत असताना श्रद्धा ही महत्वाची आहे गीतेमध्ये भगवंत सांगतात की श्रद्धावान लभते ज्ञान उपासना असेल यज्ञ असेल दान धर्म असेल कर्मकांड असेल कोणतीही साधना करत असताना श्रद्धा पाहिजे तर शब्दाला पाहिजे शब्दाला प्रेम श्रद्धा शब्दाला पाहिजे शब्दाला प्रेम त्याही शब्दाला पाहिजे शब्दाला भाव की ज्या वेळेला आपण यज्ञशाळेला वंदन करतो तसा आपला भाव पाहिजे की मी प्रत्यक्ष भगवती देवीला वंदन करत आहे तर भगवती देवीचं आव्हान या ठिकाणी गुरुजींनी केलेलंच आहे ज्यांच्या माध्यमातून वैदिक कर्म करून घेतलं जातं विद्वनारायण अनंत महाराज विद्वनारायण प्रकाश महाराज विद्वनारायण मिलिंद महाराज म्हटल्या जातं देवतेनं आवाहन केलं जातं तुम्ही जसं लग्न कार्याला आहे की काका
अमुक तारखेला आहे का नाही मंगल कार्य ठरलेले अमुक दिवशी देव घडणार आणि अमुक दिवशी या तारखेला लग्न लागणार आहे म्हणजे पाहुणे त्या पात्यावर बरोबर येतात बरोबर आहे की नाही. तसं देवतेला सुद्धा आवाहन करावं लागतं आवायामी स्थापयामी हे देवता या आसन ग्रहण करा आणि आल्यानंतर त्या देवतेचं पाहुण्याला असं म्हणतं घरापासून बसले का जा. मग आल्यानंतर आपण त्यांचं काय करतो पूजन करतो स्वागत करतो सत्कार करतो. मातृकाची स्थापना त्या ठिकाणी असते आणि त्या भगवतीचं पूजन केलं जातं. जे जे भाविक यज्ञाला बसले ते भाग्यवान आहेत. ज्यांना त्या यज्ञाला नाही बसता आलं त्यांनी कमीत कमी सकाळी आरती झाल्यानंतर हळदी कुंकू दुरून का तरी यज्ञ शाळेत पूजन करायचं वंदन करायचं आहे का नाही. दानपेटीमध्ये दक्षिणा नाही दक्षिणा तर प्रदक्षिणा आहे का नाही दक्षिणा तर प्रदक्षिणा. मग असेल 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 उकडे साहेब फास्ट सांगतात 91 किंवा 108 ज्याला शक्य झालं ते करायचं. म्हणून त्या भगवती देवीला प्रत्यक्ष आव्हान केलेलं आहे. प्रत्यक्ष भगवती देवी प्रतिष्ठित झालेली आहे. म्हणून त्या भगवती देवीचा जर कधी गोंधळ जरी मांडला तर गोंधळ सुद्धा म्हणतात गोंधळी गोंधळी गावी देवीचे गोंधळी 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 आम्ही देवीचे गोंधळी पाच घाला जेऊ गोंधळाला येऊ पाच घाला जेऊ तुझ्या गोंधळाला येऊ रावण लगे तुझ्याचा गोंधळ तुझी रावण लगे तुझ्याचा गोंधळ भगवतीची उपासना जर करायचं असेल तर भगवतीला लाल फूल अतिशय प्रिय आहे. लाल फूल त्या भगवतीला वाटलं पाहिजे. श्रद्धेने तिची पूजा केली पाहिजे. प्रत्येक परिवाराला प्रत्येक घराला आपली कुलदेवता जी आहे ती माहिती पाहिजे. इष्ट देवता कुलदेवता आपलं गोत्र माहिती असलं पाहिजे. आपली जी कुलदेवते असेल जसं माहूरगडची त्या ठिकाणी देवी आहे, तुळजापूरची भवानी आहे, कोल्हापूरची माता आहे, वणीगडाची आणि सप्तशृंगी माता आहे. जी आपली कुलदैवत असेल आपल्या पूर्वजांकडून आपल्याला कल्पना असेल त्या पद्धतीनं त्या कुलदेवतेला प्रत्येकाने वर्षातून गेलं पाहिजे. त्या भगवतीचं दर्शन त्या भगवतीचं पूजन तिची खणा नारळाला त्या ठिकाणी ओटी अशा प्रकारची भरली पाहिजे.
आणि मग त्या भगवतीच्या पण श्रद्धेनं जर पूजा केली, प्रेमानं भावानं, आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती भगवती देवी पूर्ण अशा प्रकारची करते. जय जय भवानी मन रमणी माता पूर्वासी नवरा भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी मन रमणी माता पूर्वासी. जय जय भवानी मन रमणी माता पूर्वासी. जय जय भवानी. कुलदेवता वैष्णव देवी जी अशा प्रकारची भगवती वैष्णव देवी अशा प्रकारच्या आहे. म्हणून त्या भगवतीचं पूजन, त्या भगवतीचं अर्चन. मग आपण त्या भगवतीची जर आराधना उपासना केली तर ती काय देणार नाही. म्हणतात की दक्ष राजाने त्या ठिकाणी भगवतीची उपासना आणि आराधना अशा प्रकारची केली. सीता मातेनेही त्या ठिकाणी भगवतीची उपासना केली. सीता मातेची इच्छा होती की श्रीराम प्रभू बगीच्यात बघितलं भगवंताला. श्रीराम म्हणजे परमात्मा आहे, सीता म्हणजे भक्ती आहे. अनेक दिवसापासून वियोग झाला. इकडे सीता मातेने जनकपुरामध्ये जन्म घेतला, तिकडे भगवान विष्णू परमात्माने राजा दशरथाच्या पोटी जन्म घेतला. म्हणून भक्तीलाही भगवंताचे वियोग सहन होत नाही. म्हणून लौकिक अर्थानं सीतामायाने कामना केली की मला रामप्रभू हे पतिरूपाने मिळावे. म्हणून भगवती देवीच्या मंदिरात गेल्या, भगवतीचं पूजन केलं, भगवतीला प्रार्थना केली की मला हेच पतिरूपाने मिळावे. म्हणून आपोआप देवीच्या गळ्यातून जसा हार पडला दर्शन करता करता सीतामायाच्या गळ्यामध्ये. आपण काही न देता, काही इच्छा न करता जर कोणी आपल्याला निर्माल्य दिलं, देवाने देवाच्या अंगाचा हार दिला, समजून घ्यायचे स्वतः भगवंताची इच्छा कृपा आहे. दक्षिण भारतामध्ये मला असं वाटतं अरुणाचलला आम्ही गेलो, अग्नी रूपाचं ज्योतिर्लिंग होतं, त्या ठिकाणी असं भला मोठा हार गुरुजीने दिला. ते पुजाऱ्याने घ्या म्हणून, आहे की नाही. गुरुजीला एवढा आनंद झाला की देवाचा तो प्रसाद आहे. म्हणून सीतामायाच्या लक्षात आलं की माझी मनोकामना पूर्ण होणारे चिन्ह आहे, हे शुभ लक्षण आहे. भगवती देवीचा जो हार आहे तो गळ्यात पडला. सीता मातेने खूप भगवतीचं त्या ठिकाणी स्तवन केलं. जय 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 गिरिराज कुमारी वगैरे अशा पद्धतीनं. म्हणून इच्छित मनोकामना भगवती देवी आपली पूर्ण करते. तिची तशी उपासना आपण केली पाहिजे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली बाबाजींच्या ज्या आजी होत्या टापरगावच्या, त्याही टापरगाववरून वेरूळच्या बाजूला गिरिजा मातेचं मंदिर, जर आपण आता हल्ली महेश महा म्हणतो, त्या गिरिजा देवीच्या दर्शनाला यायच्या, आपल्या भाषेमध्ये खेटा करायच्या, त्यांच्या भाषेमध्ये वारी करायच्या आणि म्हणाले हे देवी भगवती आमच्या घराण्यात एखादा तरी पुत्ररत्न किंवा कन्यारत्न झाला पाहिजे. म्हणून त्या भगवतीची उपासना ही सफळ झाली आणि त्यांना एक कन्यारत्न झालं. म्हणून त्या देवीच्या नावावरूनच तिचं नाव ठेवलं म्हाळसा माता. म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान. म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान. एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान. एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. जी कन्या झाली त्या भगवतीचं नाव ठेवलं म्हाळसा माता. म्हणून ती भगवती देवी आपली इच्छित मनोकामना करणारी आहे. श्रीराम प्रभूंनी वालीचा वध केला, सुग्रीवाला राज्यपद दिलं आणि भगवान म्हणाले लखनजी आता
चातुर्मास प्रारंभ होत आहे. आषाढी ते कार्तिकी हा चातुर्मास आपण बाजूच्या एका पर्वतावर एक गुहा आहे त्या ठिकाणी चातुर्मास करू. म्हणून भगवान परमात्मा त्या गुफेमध्ये चातुर्मासामध्ये साधना उपासना करू लागले. ही साधना करत असताना महर्षी नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालं. देवी भागवतामध्ये हा कथा भाग येतो. प्रभूंनी महर्षी नारदांना वंदन केलं. म्हणून आपल्या आई असतील, वडील असतील, साधू संत असतील, गाय ब्राह्मण असेल, त्यांना आपण वंदन केलं पाहिजे, त्यांच्या पाया पडलं पाहिजे. पाया पडल्याने आपलं आयुष्य वाढतं, आपला अहंकार नष्ट होतो. म्हणून ही नम्रतेचं अशा प्रकारचं प्रतीक आहे. दर्शन घेणं साधू संतांचं, भगवंताचं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नंतर काही लोक वाकत असते. मग कुठेतरी म्हटलेलं आहे शायद, जो झुकता है उसमें जान होती है, आपको रहना है तो मुर्दे की पहचान है. एखाद्याचा हात मागेला आपण म्हणतात त्याच्या हाताला वाकणं त्याला तूप लावा. जे वाकत नाही म्हणतो कोण आहे, काय नाही मुर्द्याचा त्याच्यात काही फरक नाही. घरी चालो का नाही अभिमान, घरी चालो का नाही अभिमान, पाया पडी एका वेगा, पाया पडी एका वेगा. आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे तर आपण दर्शन घेतलं पाहिजे. आई वडील साधू संतांमध्ये दर्शन घेतलं का आपल्याला काय मिळत असतो, आशीर्वाद त्या ठिकाणी अशा प्रकारचा मिळत असतो. म्हणून म्हटलेलं आहे, जर पाणी प्यायचं असेल नळाखाली तर वाकावं लागतं. तसं आपल्याला काही घ्यायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे, तिथं सुद्धा वाकावं लागतं. हमने अपना सिर झुका दिया तुझे तुम्हारे चरणों, हमने अपना सिर झुका दिया तुझे तुम्हारे चरणों. हम में तुम में यही अंतर है, हम डरे तुम नारायण, हम डरे तुम नारायण, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों. साधू संतांनंतर आपली संस्कृती सांगते की आचार्य देवो भव, खाली संतासी आसने पूजा करी काया वाचवणे. भगवान परमात्माने महर्षी नारदांसाठी आसन टाकलं, त्यांचं पूजन केलं आणि त्यांना वंदन केलं. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करे दंड. म्हणून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. एकमेकाला रामराम करणं, जे जनार्दन अशा प्रकारचं करणं. त्यावेळेला प्रभू म्हणतात की हे नारदजी, खूप मोठा अशा प्रकारचा योद्धा आहे म्हणाले बलिशाली रावण. त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी असे की मला साधना सांगायची, माझा विजय झाला पाहिजे, मला शक्ती प्राप्त झाली पाहिजे. म्हणून भगवतीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे. आपण सकाळी बघितलं, गणपतरायाची उपासना म्हणजे ही ज्ञानाची उपासना आहे, बुद्धीची उपासना आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची उपासना म्हणजे प्रेमाची उपासना आहे. हनुमंतरायाची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे. मग आता शक्तीची गरज कोणाला नाही, शक्तीची गरज सर्वांना आहे. आणि शक्ती गेली अंगात संपलं का हो, चला पातेल रोचायला म्हातारी माणसं म्हणतात अंगाची शक्ती काय झाली, कमी झाली. शक्ती येतावर सगळे. म्हणून शक्ती जर पाहिजे असेल तर भगवतीची उपासना करा. आजही आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब नवरात्रामध्ये 9 दिवस फक्त गरम पाण्यावर राहतात. कशावर? आपली ती यादी सुरू होती, साबुदाणा आणा, रताळा आणा, आमुकांना, टमुकांना. इतर देशापेक्षा उपासक दिवशी जास्त चंगळ करते. म्हणून भगवतीची उपासना आणि त्या उपासनेची शक्ती म्हणून सर्व जगामध्ये नाव होऊ लागले. कशामुळं? त्या शक्तीची उपासना आहे, भगवान भोलेनाथाची उपासना आहे.
ऐगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनते गिरिवरदत्त शिरोधनि वासनि विष्णुविलासनि विष्णुते भगवति मे श्री गणपत मुनि गुरुमेति भोरमुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रंजकधर्मिणि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रंजकधर्मिणि शैलसुते। रामप्रभूला भगवती देवीची उपासना नवरात्र त्या ठिकाणी करण्यासाठी अशा प्रकारे सांगितले. म्हणून चातुर्मासामध्ये आपण जे नवरात्र करतो त्याला म्हणतात शारदीय नवरात्र आहे की नाही. नवीन वर्ष गुढीपाडव्यानंतर येतं त्याला चैत्र नवरात्र आहे की नाही. बरेचसे शाकंभरीचे त्या ठिकाणी पौष महिन्यामध्ये अशा प्रकारचे आणि वर्षभरात 4 नवरात्र येतात असं चिंतन आहे. म्हणून रामप्रभूने त्या भगवती देवीचं 9 दिवस 8 दिवस उपासना केली. 9व्या दिवशी भगवती देवी प्रकट झाली. भगवती देवीने प्रकट होऊन दर्शन दिलं. म्हणाले हे रामप्रभू वरंपुरिया वर माग. म्हणाले तुमची काय इच्छा आहे. सांगितले हे भगवती मला अशा प्रकारचं बल दे शक्ती दे. मला रावणावर विजय प्राप्त झाला पाहिजे असं वरदान द्या. भगवती देवीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. सर्वांना माहिती राम काय झाला विजय झाला आणि रावण पराजित झाला. ग्रंथच लिहिलाय का संतांनी आपल्या महाराष्ट्रातल्या राम विजय कथा सार वाचा. वेळ असेल तर जरूर नाही वाचता येत आता पुढच्या महिन्यामध्ये रावगीर बाबांची रामकथा आहे ती आहे का किती सोपं आहे. भागवत आहे का भागवत काय ना भागवतामध्ये सुद्धा 9व्या स्कंदामध्ये मला असं वाटतं थोडक्यामध्ये रामचरित्र येतात 9व्या स्कंदामध्ये आणि नंतर 10व्या स्कंदाचा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा चरित्र जरूर त्या ठिकाणी आहे का. म्हणून ती भगवती देवी आजही दर्शन देते. आजही त्या भगवतीने जी इच्छा केली ती पूर्ण होते. 2 कथा करून आपली सेवा त्या ठिकाणी संपू. बरेचसे मंडळ या ठिकाणी आले. आदरणीय आमचे गारगडचे माजी सरपंच म्हणून प्रसाद घेतला का म्हणे हो गजीव म्हणून प्रवचन ऐकले सुद्धा नका आहे का नाही. भगवतीची सेवा गोसेवा आहे का नाही व्हायला जात नाही. ज्याला त्याला अनुभव लागले प्रत्येकाचा अनुभव जर सांगत मोठाच ग्रंथ तयार होऊन देव खेळायला आहे का नाही. चांगली सोय मिळू लागली चांगली जवळ मिळू लागली आहे की नाही. सगळ्यांचं चांगलं होणार कशामुळं सेवेमुळं श्रद्धेमुळं प्रेमामुळं अशा प्रकारचं आहे की नाही. प्रत्येकाला जे येतं जी कला आहे त्या कलेतून बाबाजींची सेवा प्रचार प्रसार करायचा. सकाळच्या दत्तोबा लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारण करू लागले. अनेक लोक ऐकतात. साधारण आमच्या विशाल भाऊ छोटीशी क्लिप बनवली सकाळी पाहिलं त्याच्या स्टेटसला तेच होतं जेवकडे दिवशी पाचन द्वितीय दिवशी विधीचं प्रवचन तिकडं तिकडं काय नाही माहिती ते लोकांच्या कानापर्यंत ते पडतं. म्हणून देव घडलेला मी तुम्हाला एक 2 प्रसंग सांगेल. आपल्या महाराष्ट्रावर ज्या वेळेला परकीय सत्ता आली त्यावेळेला आपल्या शहाणकुळीचं कुलदैवत जे शहाणकुळीमध्ये त्यांचं कुलदैवत आहे भगवती तुळजा भवानी. कोणती देवी आहे तुळजा भवानी. म्हणून त्या तुळजा भवानीला कमीत कमी गेलं पाहिजे आहे की नाही. तुळजापूरला जाईन हिरव्या बगड्या घेईन परत माघारी घेईन आई परत माघारी घेईन परत माघारी घेईन आई परत माघारी घेईन. मला वैराया तुळजापुराच्या बाजारी मला वैराया सत्वरी तुळजापुराच्या बाजारी. तुळजापूरला जाईना खर नारळ देईना भगवती देवीना देवीची वेगळी महिमा. म्हणून त्या भगवती देवीची उपासना छत्रपती शिवाजी महाराज करायचे. त्या देवीचा गोंधळ करायचे त्या देवीची पूजा करायची. भगवतीला प्रार्थना केली हे भगवती देवी अशी शक्ती दे असं सामर्थ्य दे की मला महाराष्ट्रामध्ये क्रांती करता आली पाहिजे. परकीयाची सत्ता ही त्या ठिकाणी संपवता आली पाहिजे असं काहीतरी दे. म्हणून त्या भगवती देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी नावाची जी तलवार आहे ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी राजा
उगवला तारा की मेरा हरा गजरा चमचमते भार कसे घुसळते भार शिवरायाचे तलवार 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 उपासना हे कधी वाढला जात नाही. घडलेला प्रसंग आहे. श्री संत सद्गुरु ब्रह्मलीन परमपूज्य गणेश बाबा यांनी श्री क्षेत्र नाशिक आश्रम या ठिकाणी 108 कुंडी लक्ष्मीनाथ केलेला होता. इकडे लक्ष द्या. मूर्तीवाले शांत बसा, आवाज नका. सेवा करा, मननाथ करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये सद्गुरु साहेब ज्ञानेश्वर माऊलींच्या परिश्रमातून तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून हा यज्ञ सोहळा सुरू झाला. या 5 दिवसात तरी आपल्याला कुठं जायचं काम नाही. ना मावळगड, ना तुळजापूर, ना वणी, ना कोल्हापूर. इथं भगवती आलेलीच आहे. तिथे त्या ठिकाणी वंदन करायचं, यज्ञ शाळेला प्रदक्षिणा करायची, पूजन करायचं. प्रत्यक्ष भगवती देवी येते देवाव असं म्हणतात. 108 कुंडी महालक्ष्मी सद्गुरु गणेश बाबांनी ठेवला. असा कुंकाचा सडा टाकलेला होता. आपण आरतीत म्हणतो ना महालक्ष्मीचा कुंकवानी गंगा सडा मुखी फुलवीना हाती शोभे हिरवा गोरा लीला प्रसादा पेला मोराच्या पावला महालक्ष्मी आली मोराई मोरा मोराई भक्ता प्रसादाली सोन्याच्या पावलाई. ज्यावेळेला असं कुंकू वगैरेचं सर्व असं टाकलेलं होतं, प्रत्यक्ष भगवती देवी आली. आल्याचं त्या ठिकाणी पुन्हा त्या भगवतीच्या त्या कुंकावर कैलास काकाचे पाय चरण उमटले. जसं ते महालक्ष्मी बसले त्या रांगोळीचे काढताना भगवती चरण काढत काढत घरात नेतात, त्याचे चरण उमटले. परमपूज्य सद्गुरु गणेश बाबांनी परमपूज्य स्वामी माधवगीर बाबांना बोलवलं. बघा म्हणाले माधव बाबा, या यज्ञामध्ये प्रत्यक्ष महालक्ष्मी माता येऊन बघा म्हणाले चरण. म्हणून अशी श्रद्धा प्रेम जर असेल आपलं तर प्रत्यक्ष ती भगवती देवी सुद्धा अशा प्रकारची येते. ती भगवती देवी आपली इच्छित मनोकामना जी आहे पूर्ण करते.
म्हणून त्या भगवतीची आपण उपासना आराधना त्या ठिकाणी केली पाहिजे. करूया बुधो 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 अम्मा माईचा, करूया बुधो बुधो अम्मा माईचा, माईचा माहेरा शहरी कोल्हापुरा, माईचा माहेरा शहरी कोल्हापुरा, करूया जय बोल माऊलीचा बुधो, करूया बुधो 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 अम्मा माईचा, करूया बुधो बुधो भक्ती करून हे लवकर देऊ दिसत यांचं कस काय लागणार. आता एक महिने गेले, आता यात्रा आहे सैलानीची. सासरा बसला सांगा घेतल्या थैल्यावर टाकल्या, ते आलं जवळ मंदिर जरा म्हणू लागले सैल्या सैल्या सैल्या. बस थांबली आणि ती बाई खाली उतरली. ते म्हातारा बिचारा आता साठी झालं की नाट्य बुद्धी होती, आठवती ते उतरलं खाली. त्याच्या लक्षात आलं मी पिशवी घेतलेली म्हाताराच्या हातात दिसत नाही. सैल्या सैल्या सोडून दिली म्हणते राहिल्या थैल्या थैल्या थैल्या. आता याच्या खरं अंगात आलं दिलं आठवण कसं थैल्या. मीराबाईला काहीच आठवत नव्हतं, अंगावर वस्त्र पडायचं तरी काय आता मेरे गोपाल दुसरं नको पद घुंगोर बांधा बिराणाचे रे. इकडं आमच्या गाडीच्या ड्रायव्हर होते शिवाजी म्हस्के. ते बाबा हे लेच काही केव्हा नाटक करता म्हणे. मी इकडे विटा वाच होतो म्हणे टाकताना इकडं बाजूला असं केलंय. तिकडे चांगले नवीन अशा प्रकारचं लग्न झाले मुलगी म्हणे त्वरच घेऊन लागली. हा हा झाडाला लय त्रास देत होता का, लय कष्ट केला का, तेवढ्या तुटली तिची एक दाणी. हे मनी पडले इकडे तिकडं. आता जे बिचारे होते सांग ते लागले कोणी मनी असायला सासू असं कोणी एक दोन म्हणे तिला दिसला पण सासू दिसला नाही. आहा आहा करायला लागले म्हणाला हा एक म्हणे तो एक म्हणे हा एक. आता विनोदाचा भाग सोडा. खरं जर अंगात आलं असतं तिचं काय लक्षात आलं असतं का नाही. विनोदाचा भाग सोडा. 9:47 झाले. प्रवचन 1 तास असतं. 13 मिनिटं फक्त आपले राहिले. उद्या सकाळी आपलं सर्वांना याच ठिकाणी भेटायचं आहे. उद्या सकाळी ठीक 6 वाजता विधी लिहायचं आहे. किती वाजायला? मस्त जोरात म्हटलं ती म्हणलं मोर आहे काय. उद्या सकाळी ठीक किती वाजता यायचं विधीला? कोण म्हणलं 7? कोणी म्हटलं म्हणून त्याला. म्हणून त्या भगवतीची उपासना रामकृष्ण परमहंसांनी केली. काली मातेची रामकृष्ण परमहंसांना प्रत्यक्ष भगवतीचं दर्शन झालं. त्या भगवतीची उपासना एक महान संत होऊन गेले सोनेचे महाराज. संपूर्ण ऐकून गुरुजींना दर्शन झालं. महाराष्ट्रभर देवीचं दर्शन पायी चालत आहे. रुस्तम होते गाडीत बसत नव्हते. 2 व्हीलर 4 व्हीलर. आजही जैन पंथाचे संत आहेत. त्या अंगावर वस्त्र घालत नाही ऐकणे. एकाच वेळेला आहार घेतात आणि झोपायलाही थोडस लाकडाचाच एक पाट असतो. कधी पायात काही वापरत नाही, वाहनात प्रवास करत नाही. ते सोनेचे महाराज परम भक्त होते भगवती देवीचे. म्हणून रामकृष्ण परमहंसांना सुद्धा भगवतीचं दर्शन झालं. एक परिसा भागवताची कथा येते भक्तिविजय ग्रंथामध्ये. कोणता ग्रंथ? भक्तिविजय. आता मी तुम्हाला 2-3 ग्रंथाचं नाव सांगितलं. जरूर गेले स्टॉलवर तीर्थयात्रेला ते ग्रंथ आणा. रामविजय आणा, हरिविजय आणा,
पांडव प्रतापांना छोटे छोटे ग्रंथ आहे, गुरुचरित्र कथा सारे, नवनाथ कथा सारे, आमचे ईश्वर महाराज दररोज एखादे असतात. भक्ती विजय ग्रंथामध्ये सर्व संतांचे चरित्र आलेले, त्यामध्ये परिसर भागवते भगवती रुक्मिणी मातेचे भक्त होते, भगवती देवीचे. मग ते भगवती प्रसन्न झाली, म्हणाले काय पाहिजे तुम्हाला, म्हणे मला परीस द्या. काय द्या? परीस द्या. त्यांना परीस दिला. म्हणजे भगवती देवी काय देणार आणि सांगायचं तात्पर्य, आपली जी इच्छा असेल ती इच्छित मनोकामना पूर्ण करणारी भगवती आहे. म्हणून आता भगवतीचा वार सुद्धा आहे, शुक्रवार आहे की नाही. मंगळवार आणि शुक्रवारी भगवतीची उपासना केली जाते. म्हणून आज आपण सकाळी पंचकुंडामध्ये गणपतीरायाचं चिंतन बघितलं. आज सायंकाळच्या सत्रामध्ये काल सकाळी माऊली म्हणाले बाबा येणार आहे, पण बाबा नाही म्हटल्यामुळे आम्ही आलो नाही. तसं परमपूज्य राघोजी बाबांनी 10 मिनिटं 15 मिनिटं का होईना, वेळेवर का होईना थोडंसं बोलायला पाहिजे होतं. तरी पण काही हरकत नाही, एवढा वेळ ते देऊ लागले, त्यांचं टाळा सारख्याने स्वागत करा. चिंतन झालं का? माऊली बाबाला कशी झाली भोपाळी लगेच आरती, गुरुजी तेच म्हणाले. म्हणलं काही हरकत नाही, आता बाबाजींनी बरोबर करून घेतलं. तसं माऊली म्हणाले होते 14 तारखेला चतुर्थीच्या दिवशी 16ला प्रवचन ठेवू तुमचं. पण तिकडे आम्ही फोन केला, दिलीप महाराजांनी परशुराम भवनला. ते म्हणाले आता उद्या श्रवणगिरी महाराजांना रमणगिरी महाराज सोबतच येणार. तसं नियोजित आज रमणगिरी महाराजांचं प्रवचन होतं, पण ते व्यवस्थापनाचे वगैरे मध्ये म्हणाले आम्ही उद्या आलो, एक दिवस श्रवणगिरी महाराज आणि एक दिवस रमणगिरी महाराज. म्हणलं तिथं नाही कोणी जेवढे असेल तिथं रामगिरी महाराजांना आहे, या हाताना या कारण कार्यक्रम आपला आहे. म्हणून झालेली सेवा भगवान जनेश्वराच्या पवित्र चरणी, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पवित्र चरणी, परमश्रद्धेय स्वामी माधुजी बापूंच्या पवित्र चरणी समर्पित करून एक सूचनेकडे लक्ष द्या सर्वांनी एक नियम पाळायचा. सकाळी माझ्या लक्षात आलं, आता उद्या सकाळी विधी झाली की 10 मिनिटं ध्यान प्राणायाम होईल, नंतर प्रवचन होईल. प्रवचन झाल्यावर थोडासा आपण क्रम बदलून घेऊ. आरती झाल्यावर जे हनुमान चालीसा असते, ते हनुमान चालीसा प्रवचन झाल्यावर आधी आपण हनुमान चालीसा हनुमानाष्टक घेऊ, कारण हनुमंतरायाचे प्राणप्रतिष्ठा झाले. काय झालं की सकाळी आरती झाली, आरती काम लगेच उठून गेलं. म्हणले का पिठलं आहे, पोळी आहे, जिची खावी पोळी तिची वाजवावी टाळे आहे की नाही, मध्ये सोडून दिले निघाल्या. ज्याचं खावं, आता जनेश्वराचं भंडारा खाऊ लागलं ना आपण, ज्याचं खावं मिळत त्याचं काम करायचं नीट. म्हणून उद्या सकाळी प्रविधी ध्यान प्रवचन हनुमान चालीसा होईल, अष्टक होईल, नंतर आरती होईल. मग आरती संपली, पुष्पांजली झाली, हे झाली, शेवटी नंतर सगळ्यांनी जायचंय. सगळे इथे चहा आहे, प्रसाद आहे, अन्नदान हे भरपूर त्या ठिकाणी अशा प्रकारचं चालू आहे. सर्व भक्त मंडळी, तरुण मंडळी, ज्या ज्या समित्या आहेत, ती सेवा करणाऱ्या सर्वांनाच, त्या सर्वांचंच कौतुक आहे. सर्वांनाच त्या ठिकाणी सर्वांच्या सेवेला वंदन आहे. आज शुक्रवार असल्यामुळं 9 वाजेला 8 मिनिटं बाकी आहे. एक देवीचा आपण जोगवा घेऊ आहे की नाही, थोडंसं आपल्या प्रवचनाची प्रोसिजर पूर्ण करून घेऊ, नंतर जोगवा होईल. माझ्या आईचा मंगळवार आज जोगवा. महाराज म्हणा नारायण 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 जय जनार्दन, जय जनार्दन. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, परमपूजनीय परमपूजनीय स्वामी माधुजी बाबांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय महेंद्रगिरी बाबा, परमपूजनीय राघोगिरी बाबा, देवा हो पाता पाता 12वा यज्ञ सद्गुरू जनार्दन स्वामी आणि माधुजी बाबाने आपल्याकडून करून घेतला. आज पाता पाता आता बाबांचं प्रवचन झालं. देवा हो आज आमच्या माता भगिनी बाबा 14 पोटाच्या पोळ्या करून आणल्या आणि आता मी परतून आलो जाऊन फक्त
बाबांच्या कृपेने अन्नपूर्णा आणि माधवी बाबाची कृपा आहे. 10-15 पाठी घड्याच्या पोळ्या राहिलेल्या आहे. उद्या आपल्याला 20 ते 22 क्विंटल पीठ वाटणं आहे. आणि आमच्या माता भगिनी सगळ्यात बाबा 10-10 किलो 5-5 किलो पीठ घेतात. कोणी 15-15 किलो पीठ घेतात आणि सगळे पोळ्या टाकून आणतात. उद्या 22 क्विंटल पीठ येणार आहे. आणि कोणी नाही म्हणत नाही. तुम धन्यवाद आहे. एवढे मोठे अन्नदान बाबाजींच्या कृपेनं देवा हो. जवळजवळ आज 14 ते 15 क्विंटल पीठ, जवळजवळ 2 ते 3 क्विंटल तांदूळ आणि गुलाबजामुन बाबाजींच्या कृपेनं उद्या वरणपोळी आणि जिलाबीची पंगत आहे. देवा हो, तुमच्या योगदानातून तुम्ही केलेले श्रमदान, जे सेवा तुम्ही करतात ते बाबाजींच्या कृपेने आणि माधुरी बाबांच्या मी पंक्ती सांगितलं. तुम्ही 50,000ची घड्याळ आणा का 2 लाखाची घड्याळ आणा, देवावर त्याला 10 रुपये सील टाका लागतो तेव्हा ते काटे पडते. आणि जे आपल्या घड्याळीचं सील म्हणजे आपल्या घड्याळीचं पावर स्वामी माधुगिरी बाबा आहे. आणि म्हणून सगळे काटे आपोआप पडतात. आणि माधुगिरी बाबा बोलून समोर बसलेले पण ते शिलाच्या रूपाने, दिव्याच्या रूपाने 2007 पासून मोहन धरेल बाबांनी 18 वर्ष पूर्ण होणार. एवढं पुण्य बाबांकडे, त्यांच्या पुण्यामुळं एवढं काम चालू आहे. तुम्हाला थंडी वाजल्यावर तुम्ही शेवटर घालतात, शाल घेतात, ती थंडी कमी होती. आणि याच्यासाठी देवाचं पुण्य, माधुगिरी बाबाचं पुण्य म्हणून एवढा यज्ञ होतात. यज्ञ करणं काही सोपं नाही. ते करणारे स्वामी माधुगिरी बाबा जनार्दन स्वामी आहे. आणि आमच्या माता भगिनी सगळं सर्वदान पोळ्या करणार असेल. उद्या 22 क्विंटल पीठ येणार आहे. सगळ्यांनी करायचं आणि लवकरात लवकर पोळ्या करून सकाळी नाश्त्याची पंगत असतात. बेसन पोळी असेल, मसाले भात असेल, शिरा असेल, ती पंगत होईल. बाबाजीच्या कृपेने आत्ताच परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा देवा हो, आज बाबाजींचं प्रवचन झालं. तुम्हाला देवीचं महत्व आणि अनेक बाबाजींच्या मुखातून निघालं. देवा दिव्य संतांच्या काल परमपूजनीय स्वामी राघोगिरी बाबानेही कुर्मदास बाबांचं संतांचं चरित्र सांगितलं. असं अनेक संत साधू संत बाबाजींच्या कृपेने माधुगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांचा फोन येत होता. भक्त मंडळीचा गुरुजी मला बोलले प्रवचन कोणाचं आहे. आणि देवा हो, गुरुजी मला म्हणत होते आणि मी ओपन आवाज झालाच नाही. आपल्या देवा दत्तभाऊंना फोन केला, प्रवचन कोणाचं आहे 4 वाजता. मला आलो बाबा अजून काही कळालं नाही. आणि मला नाव तुमचं घेत नाही. आणि बाबांचा फोन आला, माधवगिरी बाबांना दिलीप महाराज लिहून गेलं. आणि नंतर महेशगिरी बाबांचं ठरलं. आणि जेव्हा बाबा एका मिनिटात सगळं सोडून बाबाचे गुरुवाक्य सदा सत्य माधुगिरी बाबांना सांगावं आणि महेशगिरी बाबा एका मिनिटात आले देवा हो. आणि आज देवा हो, काल वरणपोळी सगळ्यांचे योगदान आहेच. 10 रुपयापासून तर 51,000 पर्यंत. आमच्या परवा कमलबाई, आमच्या माजी सरपंच आपले राजू शिंदे यांची आई, त्यांचे धन्यवाद आहे की मागच्या वर्षी यज्ञ झाला, दुसऱ्या वर्षी 51,000 रुपये आणून दिले कमल पहिल्या पंक्तीला अन्नदान. आणि आज बाबा पूर्णाबाई खराब रोजान जातात. जमीन नाही, घरी घरकुल मिळाले. 14 ते 15 घर असेल. पण बाबांच्या सेवेत सेवा करणं आणि त्याच्या मनात आलं की मला यज्ञाने 51,000 रुपये द्यायचे अन्नदानासाठी. आज त्यांनी 51,000 रुपये दिले. देवावरती सगळ्यांचे योगदान आहे. आणि बाबाजीच्या कृपेनं असे गोरगरिबांचं अन्नदान जनार्दन स्वामी जे आवडतं, ते माधुगिरी बाबांना जे आवडतं ते आपल्याकडून बाबाजी आपल्याकडून करून घेतात. आणि करणारे दिव्य संत बसलेले त्यांच्या आशीर्वादानं होतं ते करणारे ते आहे. आणि म्हणून आता झोपा होईल. आणि माझ्यावर पुन्हा येतो. जय जनार्दन, जय जनार्दन. माता
पंढरपुरी
जीवनात सोड
उमटला पाऊल ग लागली या पाऊल ग उमटला पाऊल ग आई तू येईन गेलं ग आम्हाला आई तू येईन गेलं ग तुझ्या येईन जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येईन जीवनाचं सोनं झालं ग सर्वांनी